झाले झाले आज ही सगळी घटना झाली आहे विधिमंडळामध्ये. झालं आत्ताच बोललो. सर, आज जी घटना झाली आहे त्या संदर्भात तुम्ही काय कारवाईचे आदेश मी दिलेले आहेत? आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे, संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय कारवाई केली आहे आणि करणार आहे हे मी सभागृहात जाहीर करीन. परंतु अशा पद्धतीने कधीच इतिहासात झालेली न घटना विधिमंडळामध्ये मारामारीची घडते. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी घटना आहे. संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे निश्चितपणे पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा लोकशाहीसाठी ही योग्य नाही. ज्या व्यक्तीचा विश्वास लोकशाहीवरती आहे तो कदापि अशा हिंसाचाराचा सपोर्ट करू शकत नाही. परंतु सर, ही घटना जी आहे ती अत्यंत निंदनीय जरी असली तरी तुमच्या कार्यकाळात होते. तुम्ही अशा लोकांवरती कडक कारवाई करणार का? अत्यंत कडक कारवाई होणार. परंतु पासेस नसलेले ही लोक आहेत, सातत्यानं या सगळ्या विषयासंदर्भात मी अहवाल मागविलेला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर मी पुढची भूमिका स्पष्ट करेन. परंतु मकोक्याचे आरोपी आतमध्ये येतात आहेत असं देखील जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे. अहवाल येऊ दे. अहवाल आल्याशिवाय मी या संदर्भात कुठचंही स्टेटमेंट करू इच्छित नाही. परंतु आता ते दोन्ही जे लोक पकडली गेलेली आहेत पोलिसांकडनं त्यांच्यावरती मुख्यतः आज काय कारवाई केली जाणार? त्यांना योग्य ती कारवाई केली जाणार, फौजदारी कारवाई पण केली जाणार आणि माझ्या स्तरावरती विधिमंडळात जे अधिकार माझ्याकडे आहेत त्या स्तरावरती योग्य कारवाई होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.